राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात येथील रेल्वे मैदानावर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने पंढरपुरात सीएम चषक भव्य राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला होता। मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या विशेष सहकार्याने आयोजित या स्पर्धेत राजू खरे यांच्या वतीने प्रथम विजेत्यास 1,51,000, द्वितीय विजेत्यास 1,01,000 तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास 51,000चे पारितोषिक खरे कुटुंबाकडून देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती। मागील 5 दिवसांपासून या रेल्वे मैदानावर राज्यभरातील अनेक सर्वांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले। तर या क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी पंढरपूर शहर तालुक्यासह इतर जिल्ह्यातूनही रसिक हजेरी लावत असल्याचे दिसून आले होते। आज येथील रेल्वे मैदानावर या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी अंतिम सामन्यास शिवसेनेतील नेते राजाभाऊ खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजन करून प्रारंभ झाले। शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी बाबर, शहर प्रमुख विश्वजित भोसले, युवा सेना शहर प्रमुख सुमित शिंदे, सहकार शिरोमणीचे संचालक सुनील पाटील, भाळवणीचे सरपंच रणजित जाधव यांच्यासह शिवसैनिक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंढरपूर शहर शिवसेना पंढरपूर तालुका, युवा सेना पंढरपूर शहर तालुका व मोहोळ विधानसभा मतदारसंघ राजू खरे अशा संयुक्त विद्यमाने या वाढदिवसाचं औचित्य साधून क्रीडाप्रेमींना आणि खेळाडूंना कुठंतरी उत्तेजन देण्याच्या निमित्तानं या क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं होतं। गेली 6 दिवस झालं पंढरी नगरीमध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यामधून क्रिकेटचे खेळाडू या मैदानावरती येऊन आपला खेळ दाखवले। अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन आमच्या शहर प्रमुख मुन्ना भोसले, तालुका प्रमुख शिवाजी बाबर, सुमित आणि दुसरे आमचे भोसले तालुका प्रमुख या सगळ्यांनी अत्यंत व्यवस्थित, कुणालाही त्रास न होता सर्व खेळाडूंचं, सर्व टीमचं व्यवस्थित नियोजन केलं आणि अत्यंत शांततेमध्ये हा क्रिकेटच्या स्पर्धा आज पार पडल्या। सदर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 1,51,000, द्वितीय पारितोषिक 1,00,000 व तृतीय पारितोषिक 51,000 अशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खेळाडूला प्रोत्साहन म्हणून ही बक्षिसं लावण्यात आली होती। आज आनंद ह्या गोष्टीचा होतोय की पंढरी नगरीमध्ये अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा, म्हणजे एक साधा रिक्षावाला माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि या मुख्यमंत्र्याचं कौतुक या पंढरपूरच्या रेल्वे मैदानावरती सर्वसामान्य शिवसैनिक करतात। आज हा आमच्यासाठी अत्यंत सुखद असा दिवस आहे, आनंदमय दिवस आहे। म्हणून मी या जिंकलेल्या सर्व टीमचं व इथं परिश्रम घेतलेल्या सर्व आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं, जिल्ह्यामधून आलेल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो। एवढं बोलतो आणि मी माझे शब्द संपवतो।